हॅलो. तर आपण चेकआउट कशी करायची आज ते पाहणार आहोत. डॅशबोर्डवरती आल्यानंतर आपल्याला बरेच रूम दिसतील. तर जे लाईट ग्रीन आहे ते ॲडव्हान्स बुकिंग झालेल्या रूम्स आहेत आणि जे डार्क ग्रीन आहेत ते चेक इन झालेल्या रूम आहेत. त्या रूमच्या 3 डॉटच्या ऑप्शन्सपासून आपल्याला चेकआउटचा ऑप्शन सिलेक्ट करून चेकआउट पेजवरती यायचं आहे. त्यानंतर तिथे ऑलरेडी सगळा जे डिटेल्स आहेत ते फील्ड येतील. तर त्याला पाहून त्या चेक करून त्याला सेव्ह करून घ्यायचं आहे. नंतर तिथे चेकआउट रूमचा पेज येईल. तिथे सबटोटल अमाऊंट दिलेली आहे, रूम टेरिफ रेट दिलेला आहे आणि जर डिस्काउंट असेल तर त्याचा रेट आणि जर ॲडव्हान्स पेमेंट केलं असेल तर ते आणि ते सगळं करून नंतर रिमेनिंग पेमेंट दिलेली आहे. तर आपल्याला ॲड पेमेंटवरती क्लिक करायचं आहे. इथे आपण रिमेनिंग अमाऊंट पे करू शकतो. तर पे ॲक्शन क्लिअर करून पे मोड काय आहे ते चूज करून आणि मोड डिटेल्स आणि ट्रान्झॅक्शन अमाऊंट जी रिमेनिंग अमाऊंट आहे आपण तिथे टाकून सेव्ह करू शकतो. नंतर सेव्ह झाल्यानंतर तर रिसिप्ट नंबर येईल. इथे ओके करून द्यायचं आहे. नंतर खालच्या साईडला जे क्रिएट बिल बटन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे. तर आपलं बिल क्रिएट होईल. तर नंतर प्रिंटचं पेज ओपन होईल. तिथे आपण आपली बिलाची जी पावती आहे त्याचं आपण प्रिंट काढू शकतो. तर अशा प्रकारे आपण चेकआउट करू शकतो आणि त्यानंतर ती रूम आहे त्या रूमचा कलर व्हाईट होऊन जाईल, म्हणजेच त्या रूमचं स्टेटस डर्टी झालेला आहे. तर जेव्हा रूम क्लीन होईल त्याच्यानंतर त्या रूमच्या ज्या 3 डॉट आहेत त्यावरून आपण रूमचं स्टेटस रेडी टू सेलमध्ये चेंज करू शकतो. 3 डॉटच्या ऑप्शनला चूज करून चेंज स्टेटस तिथून आपण रेडी टू सेलचं ऑप्शन चूज करून सेव्ह करू शकतो.